नमस्कार, माय एफएमचा मी आरजे अमृत आहे तुमच्यासोबत. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता मी नेमका कुठं आलोय, कुठं बसलोय, काय सोलापुरातली सगळ्यात महत्वाची बाजारपेठ किंवा महत्वाचा मार्केट एरिया ज्याला म्हणलं जातं, अशा कुंभारवेस परिसरामध्ये मी आहे. इथे येण्याचं कारण काय ते तुम्हाला कळेलच, मी का आलोय, कशासाठी आलोय. पण तत्पूर्वी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सध्या सणावारांचे दिवस आहेत आणि कुठलेही सणवार घ्या, ते श्रावणातले असतील किंवा गणपतीचे दिवस असतील, देवीचे असतील, कुठलाही वर्षभरातला सणवार असेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या सणावारांमध्ये लागणारी ती म्हणजे नारळ. नारळ आपल्याला किती महत्वाचं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. तर नारळ ही अशी गोष्ट आहे की ज्याचा 360 यूज होतो. जे नारळाच्या काठ्यांचा यूज होतो, नारळाच्या करवंट्याचा यूज होतो, नारळातल्या खोबऱ्याचा यूज होतो, नारळाच्या पाण्याचा यूज होतं आणि काय म्हणता येईल की कल्पवृक्ष नारळाच्या झाडाला म्हणलं जातं. आणि नारळाचे इतके फायदे आहेत, इतके उपयोग आहेत की आजारी माणसाला आपण नारळ नेतो तर अँटीऑक्सिडंट्स नारळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतात. आणि नारळ पाणी हे आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी हेल्प करतं. नारळ आपल्या पाणी स्किनसाठी चांगलं आहे, नारळ आपल्या हार्टसाठी चांगला आहे. तर सांगाल तेवढे फायदे या नारळाचे कमी आहेत. त्या नारळाबद्दल इतकं मी बोलण्याचं कारण असं की आपल्या सोलापुरातल्या कुंभारवेस परिसरातले किरण टाकमोगेजी, जे सद्गुरू ट्रेडर्सचे ओनर आहेत आणि ते आता आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. आज तुमच्याकडे याचं कारणच आहे की नारळाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आम्ही ऐकून होतो, बऱ्याच गोष्टी जाणून होतो, तर त्याबद्दल तुमच्याकडून बरंच काही आम्हाला जाणून पण घ्यायचं आहे. पण त्याआधी मला हे जाणून घ्यायचं की आता जनरली सोलापूरकर होता असं की खेडेगावातून एक मुलगा जेव्हा शहरात येतो तेव्हा तो शक्यतो शिक्षणासाठीच येत असतो आणि शहरातलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो मोठ्या शहरांकडे जातो आणखीन त्याच्या नोकरी धंद्यासाठी. पण तुळजापूर सारख्या एक छोटं गाव आहे तुळजापूर, त्यातलंही अगदी एक छोटं गाव, त्या ठिकाणाहून एक तरुण म्हणजे किरणजींसारखा जो सोलापूर सारख्या शहरात येतो तर आपला स्वतःचा बिझनेस करण्यासाठी. इच्छाशक्ती प्रबळ आपल्या पाठीशी आणि त्याच्याच जोरावर गेली जवळपास 6 ते 7 वर्ष झाले त्यांनी सोलापूरमध्ये आपला स्वतःचा खूप चांगला नारळांचा होलसेलचा व्यवसाय सुरू केलेला आहे. तर त्याच अनुषंगाने बऱ्याच गोष्टी आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत की याची सुरुवात कधीपासून झाली आणि कधी तुम्हाला वाटलं की आपण सोलापुरात येऊन नारळाचा व्यवसाय करावा. म्हणजे घरात काही बॅकग्राऊंड वगैरे आहे का नारळाच्या व्यवसाय? नाही, याच्यात आलात कसं तुम्ही? असं सहज आता सोलापूरमध्ये आपलं एक दुकान असावं असं इच्छा होता आमचं पहिल्यापासून. त्यासाठी एक सोलापूरमध्ये काय सुरुवात करायचं तर आपण एक नारळाचं एक काय हँडल करू शकतो, आमच्या परिस्थितीनुसार काय हे होऊ शकतं, त्या हिशोबाने मी नारळ चालू केलं. कुठलाही सर बिझनेस सुरू करताना सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात येत आहे कोणाच्या पण सर्वसामान्य माणसाच्या की ह्याच्यात मला लॉस होईल का. तर ती भीती तुमच्या मनात नव्हती का? आपण नवीन या बिझनेस मध्ये यायलो, लॉस झाले तर कसं? मला किराणा दुकानचं हे होतं ना, अनुभव होता गावामध्ये, खेडेगावामध्ये एक किराणा दुकान आहे, देवकळी गावामध्ये आमचं एक दुकान आहे. त्याच्यापासून आम्हाला अनुभव होते की बाबा या धंद्यामध्ये घुसलं तर आपण होऊ शकतंय काहीतरी. त्या हिशोबाने मी दुकान टाकलेलं. किराणा दुकानाचा अनुभव आणि डायरेक्ट त्या नारळाच्या होलसेल बिझनेस मध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला काय काय चॅलेंजेस, काय काय अडचणी आल्या, म्हणजे ते तुम्ही कसं सॉल्व्ह केलं? भरपूर खूप अडचणी आल्या. नवीन आम्हाला पहिला माहित नव्हतं की नारळ म्हणजे काय असतंय. आम्ही नारळ म्हणताना नारळच आणलो, त्याच्यात भरपूर व्हरायटी असते, पक्का, नवीन, जुना, असं नारळ बोडका असतो, असं व्हरायटी असते. त्याच्यामध्ये आम्ही काय केलो, पहिला स्टार्ट आम्हाला काहीच कल्पना नव्हती की नारळ, फक्त नारळ म्हणजे नारळच घेऊन आलो नवीन. ते नारळ आणलो, नारळ पूर्ण पहिली गाडी लॉस झाली, पूर्ण खराब झाली. बापरे, पूर्ण सगळे नारळ खराब झाले. पहिल्याच महिन्यामध्ये सुरुवात केलो, 5 लाखाचं नुकसान झालं नारळाचं पहिल्याच. नंतर आम्हाला की अनुभव येत गेला. नंतर आषाढ महिना आला, 5 लाखाचं नुकसान झाल्यावर तुम्हाला वाटलं नाही का की नाही आता आपण थांबूयात, आपलं किराणा दुकान बरं आहे? आम्हाला दुसरा पर्याय नव्हता थांबण्याला. महागारी रिवर्स साठी आम्हाला हेच नव्हतं. त्यासाठी आम्ही तिथून पुढेच चालत गेलो. बाबा अजून आपल्याला आहे आता पण लॉस कव्हर करायचा, आता करायचं तर याच्यामधूनच कव्हर करायचं, दुसरं करण्यात काय हे नव्हतं. त्यामुळे आम्ही अजून नंतर दुसऱ्या 2 गाड्या मागवलो. त्यातनं काय झालं, असं झालं की आम्ही मागवलो, नंतर आमचं खराब झालेलं नारळ पण विकलं गेलं. आषाढ महिना आला, रेट वाढले भरपूर, त्या हिशोबाने आमचं वाढत गेलं बिझनेस. ते खराब झालेले पण नारळ पब्लिक घेऊन गेले, त्याच्यामुळे आमचं नुकसान पण भरून निघलं. पण 2 महिने टाइम लागला. राईट, त्यासाठी पेशन्स ठेवणं महत्वाचं आहे तेवढं. ते मी धीर धरलो त्याच्यामध्ये, धीर धरल्यामुळं हे शेत गेले. त्याच्यामुळे एक सक्सेसफुल बिझनेसमॅन होण्यासाठीच एक म्हणजे न सांगता त्याने एक मंत्र दिलेला आहे की नुकसान झाल्यानंतर बॅकआउट न करता ते झालेलं नुकसान कव्हर करण्यासाठी अजून काय करायला लागतं, हा ऍटिट्यूड जेव्हा असतो तुमचा, ते असतात खरे बिझनेसमॅन जे किरण जे आहेत. जसं त्यांनी सांगितलं, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की
नारळात अनेक वेगवेगळे प्रकार असतात, तुम्हाला माहित नव्हतं. खरं तर हे मला पण माहित नाहीये की मी विचारणारच आहे. नारळात पण काही वेगवेगळे प्रकार असतात, तर एकूण किती असतात, त्यातले आपल्याकडे किती प्रकारचे नारळ मिळतात? भरपूर व्हरायटी. एक नवीन म्हणून येतो, रेग्युलर येतो मोठा नारळ, नवीन असतो. पुन्हा जुना येतो. नंतर मीडियम नारळ येतो, ते कार्यक्रमासाठी युज केला जातो. आणि बोडका जे असतो तो पूर्ण मंदिरसाठी युज केला जातो. ज्या मंदिरच्या ठिकाणी जे असतात त्यांच्याकडं वेळ नसतो ते सोलण्यासाठी, हे करण्यासाठी फास्ट कस्टमर असतात, त्यासाठी त्यांनी सोललेला नारळ नेतात. चटणीला वगैरे, इडलीसाठी ते वापरला जातं. जुना नारळ वापरतो, ते पण आपल्याकडे भेटतो. सगळ्या प्रकारचे व्हरायटी. यामध्ये मॅक्झिमम जास्त चालणारा नारळ कुठला आहे? रेग्युलर म्हणलं तर केसरी माल मोठा नवीन जो असतो, रेग्युलर कस्टमर त्याला जास्त असतात. मंदिरचं म्हणलं तर पूर्ण बोडका चालतो. मंदिरसाठी जे वापरतात, युज करतात, ते बोडका नारळ चालतो. घरी चटणीला वगैरे जे घेतात ते बोडका नारळ म्हणून. पण सर, मला आता एक कस्टमर म्हणून जर मी स्वतः तुमच्याकडे एक कस्टमर येणारा असेल आणि मला असं वाटलं की बाबा एवढी दुकानं आहेत सोलापुरात, मला कुठेही मिळू शकेल नारळ, मी तुमच्याकडे येऊन नारळ का खरेदी करू? काय आपलं इतरांपेक्षा आपलं वेगळेपण काय किंवा वैशिष्ट्य काय? जे आपण क्वालिटी देऊ शकतो तर दुसरं कोणी देऊ शकणार नाही. आणि जे क्वालिटी आपण दिलंय ते रेट देऊ शकणार नाहीत. दोन्ही आपल्याकडे क्वालिटी आणि रेट दोन्ही जे आपण देऊ शकतो ते कोणी देऊ शकणार नाही. तुम्हाला सोलापूरमध्ये कोणाकडे जरी भेटला तर आपल्यासारखा रेट बी आणि क्वालिटी पण कोणी देऊ शकणार नाही. आपला रिझल्ट पूर्ण कस्टमरला जरी विचारला कोणाला तर तुम्हाला प्रत्येक जण सांगतील की बाबा कुठं जायचं तर सद्गुरूमध्येच झाला. गॅरंटेड कुठं भेटणार तर सद्गुरू ट्रेडर्स मध्ये मिळणार. तुम्ही म्हणालात की आपल्याकडे आल्यानंतर रेटचं मिळेल, पण सर मी एक सामान्य माझ्या फक्त घरच्यासाठी मी नारळ नेणार आहे, मी काय होलसेल खरेदी करणार नाही, त्यामुळे तुम्ही मला होलसेलचा रेट देणार का नाही मला माहित नाही. आता मला जर एकच नारळ पाहिजे असेल तेव्हा मला किती मिळू शकतील? काय तुम्ही एक जरी नारळ घेतला तरी होलसेल दरातच भेटणार आपल्याकडे. असं आहे की आपण एक ट्रक जरी नारळ मागितला तरी भेटतो, ते पण होलसेल दरात. आणि एक जरी घरगुती जरी भाजेल असेल तरी आम्ही होलसेलच रेट लावतो प्रत्येक कस्टमरला. हे बढिया आहे. आणि सोलापूरकर म्हणूनच आज इथे येण्याचं कारणच हे होतं की आपल्या कुंभारवेस परिसरातलं जे सद्गुरू ट्रेडर्स आहे किरण टाकमोगे सरांचा, तर एक खूप छान त्यांनी काय म्हणता येईल की झेप घेतलेली आहे. त्या अत्यंत छोट्याशा गावातून येऊन एका शहरामध्ये स्वतःला सेट करणं आणि वेल नोन सेट करणं, यात खूप चॅलेंजेस त्यांनाही आले आणि ते सगळे पार पाडून त्यांनी ते केलेलं आहे. सो मला तुम्हाला सगळ्यांना हेच आव्हान असेल सरांच्या वतीनं की सोलापूरकर सणावारांचे दिवस सध्या सुरू आहेत, येणारे सणावारांचे दिवस आहेत, मोठमोठे सण आहेत. तर या प्रत्येक शुभ कार्याप्रसंगी तुम्हाला जेव्हा केव्हा नारळाची गरज भासेल तेव्हा तुम्ही कुंभारवेस मधल्या किरण टाकमोगे सरांच्या सद्गुरू ट्रेडर्सला नक्की व्हिजिट करा. आणि इथं तुम्हाला एक हवा असेल किंवा 1000 नारळ हवे असतील किंवा एक नारळाचा अख्खा ट्रक हवा असेल तर ते सगळं तुम्हाला होलसेल रेट मध्येच मिळणार आहे. सो जरूर तुम्ही या आणि तुमच्या नारळाची खरेदी इथून करा. तर जनरली कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करताना शाल श्रीफळ देऊन करतात आणि एखाद्याची रिटायरमेंटला पण शाल श्रीफळ देऊन घरी पाठवलं जातं. इतकं सारं महत्व या नारळाचं आहे. तर आज तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. आणि तुम्हाला भले काय म्हणतात की जास्त एक्सप्रेस नाही झालं तरी तुमचा प्रवास जो काय तो कळतो सर. त्यातून प्रत्येकाला एक मोटिवेशन घेण्यासारखं आहे की पहिल्या प्रयत्नात कोणाला यश मिळालं तर लगेच खचून जाऊ नका, प्रयत्न करत राहा, त्यातून नक्कीच मार्ग निघतो. एक उदाहरण तुम्ही आमच्या समोर आहात आणि तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू. किरण टाकमोगे नाव नाही तर असंख्य युवा उद्योजक घडवणारं विद्यापीठ आहे.